महाराष्ट्रीयन फूड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत एकदम स्वादिष्ट आणि झटपट होणारी आणि कुरकुरीत अशी मूग डाळीची भजी। चला तर मग बघूया मूग डाळीची भजी कशी करायची। त्यासाठी मी 1 वाटी मूग डाळ 2 तास भिजत घातली होती। तुम्ही पाहू शकता 2च तास फक्त आपल्याला ही डाळ भिजवायची आहे, कारण जास्त वेळ जर भिजवली तर त्याच्यात पाणी जास्त राहतं आणि मग भजी व्यवस्थित होत नाही। डाळ पूर्ण कोरडी करून घ्यायची, त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं, कारण पाणी जर राहिलं तर भज्याचा खुसखुशीतपणा कमी होतो। आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची। तुमच्या भांड्यात एकदम बसत असेल सगळी डाळ तर सगळी घाला, नाहीतर थोडी थोडी वाटली तरी चालते। वाटताना त्याच्यात आपल्याला मसाले घालून घ्यायचे। एक 5 ते 6 लसूण पाकळ्या, त्याचप्रमाणे थोडासा आल्याचा तुकडा आणि तुम्हाला जेवढी तिखट हवी आहे भजी त्या हिशोबात हिरवी मिरची। मी याच्यात तिखटाचा पण वापर करणार आहे, त्यामुळे मिरच्या मी फक्त 2 ते 3च वापरल्यात। तुम्ही हवा असेल तर ह्याच्यात जिरे पण घालू शकता, ओवा पण घालू शकता, पण जास्त मसाले घातले की ते भजीची चव मग अजिबात कळत नाही। त्यामुळे एकदम कमी मसाले वापरून आपण ही भजी करणार आहे। तुम्ही पाहू शकता ही डाळ आपण अशी आबडतोबड सगळी बारीक करून घेतली आहे, अजिबात जास्त बारीक करायची नाहीये। बघा अशी जरा सरभरीतच ही डाळ बारीक करायची आहे। आता त्याच्यात आपण कोरडे मसाले घालूया, अगदी थोडीशी हळद, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर फक्त कलर येण्यापुरतं, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि 1 छोटी वाटी आपण कोथिंबीर घालून घ्यायची। ही भजी एवढेच मसाले घालून अतिशय उत्कृष्ट लागतात आणि संध्याकाळी झटपट होणारा आयटम आहे। त्यामुळे चहा बरोबर कधी जर तुम्हाला खावीशी वाटली 5 वाजता तर तुम्ही आरामात 5 ते 10 मिनिटात ही भजी रेडी होतात। फक्त तुमची डाळ भिजवलेली असली पाहिजे। आता भजी थोडी खुसखुशीत होण्यासाठी आपण एक चमचाभर गरम तेल त्याच्यात घालून घेतलंय। तुम्ही सोडा पण घालू शकता, पण सोड्याने काय होतं बऱ्याच वेळा भजी ऑइली होतात आणि जास्त तेलकट भजी असली की ती खाल्ली जात नाहीत, म्हणून गरम तेलाचा वापर करा। तुम्ही पाहू शकता आपलं भजीचं पीठ आता एकदम भजी सोडण्यासाठी रेडी झालेलं आहे। त्याच्या आधी आपण 2 ते 3 हिरवी मिरची तळून घ्यायची, ती सुद्धा भजी बरोबर खायला खूप सुंदर लागते। आता एकदम हलक्या हाताने आपल्याला बारीक बारीक भजी सोडून घ्यायचे। भजी सोडताना काळजी घ्यायची की तेल एकदम गरम असावं, फक्त सोडताना गरम ठेवायचे तेल, नंतर गॅस बारीक करून मंद आचेवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची। मी हलकी हलकी एवढ्यासाठी म्हणलं की पीठ असं जास्त घट्ट करून जर घातलं तर भजी मधून आपली दांडरल्यासारखी लागतात, अशी घट्ट होतात, ती मोकळी होत नाहीत, म्हणून आपल्याला एकदम हलक्या हाताने भजी सोडायचे। तुम्ही पाहू शकता आणि ही एकदम मंद आचेवर छान लाल होईपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायची। मूग डाळीची भजी हा असा प्रकार आहे तो सगळ्यांनाच आवडतो, जास्त तिखट पण नसतात आणि एकदम खुसखुशीत छान लागतात। भजी आपण नेहमीच खातो, पण कसं होतं बऱ्याच वेळा ती कांदा भजी खाऊन खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे कधीतरी चेंज म्हणून तुम्ही मूग डाळीची भजी करून बघा। अतिशय उत्कृष्ट चव लागते आणि खायला पण तेवढीच खुसखुशीत आणि खमंग लागतात। लहान मुलांना सुद्धा आवडण्यासारखा आयटम आहे हा, त्यामुळे संध्याकाळच्या चहा बरोबर तुम्ही जरूर ही भजी करून बघा। तुम्ही पाहू शकता आपल्या भजीचा कलर आता किती सुंदर दिसतोय ते। बघा एकदम छान अशी लालसर आपल्याला ही भजी काढून घ्यायची आहे आणि ही भजी 10 मिनिटं राहिली तरी मऊ पडत नाहीत आणि गार झाली तरी भजी खराब लागत नाहीत किंवा अशी तेलकट लागत नाहीत। 10 ते 15 मिनिटं ही भजी आपली अशीच टिकतात व्यवस्थित आणि खायला पण एकदम खमंग आणि चविष्ट लागतात।
त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ही रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ही भजी कशी करणार असाल तर कमेंट करा.